आहे. खूप लोकांचा एक प्रश्न असतो, की आज माझं इन्कम एवढं आहे आणि मी त्याचं नियोजन कसं करायचं, हे संपूर्ण जगातून आम्हाला फोन येतात. आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण जेव्हा असेट क्लासेस बघतो, तर असेट क्लासेसमध्ये आपल्याला फिक्स डिपॉझिट्सचे ऑप्शन्स आहेत किंवा तुमच्या पोस्टल इन्व्हेस्टमेंट्स आहेत. पण एक्झॅक्टली काय योग्य आहे, हे आम्ही नक्कीच तुम्हाला बेस्ट वे सांगू शकतो. आता यामध्ये जर एज वाईज जास्ती असेल किंवा सिनियर सिटिझन्स असतील, तर त्यांना कमीत कमी रिस्क आणि एक बेटर रिटर्न्स असा ऑप्शन त्यांना लागतो. तर त्याच्यामध्ये आपण साधारणतः हायब्रिड फंड्स किंवा असेट अलोकेशन फंड्स जे आहेत, ते खूप सुंदर पद्धतीने काम करतील आणि फिक्स डिपॉझिट्सपेक्षा नक्कीच त्यांना खूप सुंदर परतावा त्यातनं किंवा रिटर्न्स त्यातनं मिळू शकतील. तर आपण सिनियर सिटिझनसाठी हा भाग नक्कीच विचारात घेऊ शकता, की त्यांना तिथे रिटर्न्स आणि एक रेग्युलर इन्कम, ज्यात सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन हा पण त्यांना देऊ शकतो आणि त्यांच्या रेग्युलर गरजा पण पूर्ण होतील आणि त्यांचं कॅपिटल ॲप्रिसिएशनसुद्धा त्यांना मिळेल. दोन्ही म्हणजे एक तीर में दोन निशाणे सध्या करू शकतो. थँक्यू.